नाहीतर मनी नाही भाव आणि देवा मला पाव देवाच्या भेटायचा नाही रे आणि देव काय त्या बाळाचा भाव मला नाही रे घेऊन आलो मी ऐका पुढे त्या गणेशाला काय म्हणायचं आहे कारण माझी सांगण्याची क्षमता कमी असेल कारण माझ्यापेक्षा ते बसलेले ज्ञानी विद्वान आमच्यापेक्षा हुशार आहेत म्हणून सांगण्यायोग्य काही नाही का काय म्हणतो त्या पूजेचा मान आहे आणि तो मान गणेश भगवंतांनी कशा प्रकारे मिळवला हे तुम्हाला सर्वांना मालूम आहे म्हणून काय म्हणतो
दुय्यमी सामना आणि दुय्यमी सामन्याला लाभलेले मूर्ती लहान पण कीर्ती महान असे आमचे परम मित्र शाहीर निलकंठजी दूधपचारे मुक्काम ओळख. आज यांच्याशी माझा पहिला सामना या ठिकाणी आणि मी खूप खोटा शाहीर नाही. जरी शाहीर साहेबांनी म्हटलं की महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर, पण माझ्यापेक्षा निलकंठ शाहीरचे प्रोग्राम मोठ्या मोठ्या शाहिराचे झाले. तर आज या ठिकाणी अशी गत की कहा राधा भोग और कहा गंगू तेरी अशी या ठिकाणी पोच आहे. तर पहिल्या गावाचे मानकरी निलकंठजी दूधपचारे यांनी माझ्यावर एक प्रश्नरूपी डाव केला आणि तो डाव म्हणजे प्रश्नाचा. त्यांचं म्हणणं आहे की सीता मातेला लक्ष्मणाने अरण्यात सोडलं, वनवासामध्ये सोडलं, तर त्या ठिकाणी एक गाव बसल्या गेलं. तर त्या गावाचं नाव काय? तर शाहीर साहेबा हातामध्ये पेन घ्या आणि कागद घ्या आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर लिहून घ्या. कारण तुम्ही स्वतः या बसलेल्या सर्व मायबापाच्या समोर बोललेले आहेत की शाहीर किती प्रश्नाचे उत्तर खरं देईल तरी खोटच म्हणावं लागते. आणि हे तेवढंच योग्य. हो जरी म्हटलं तर वाद संपला. मी जरी तुम्हाला बे नाही म्हटलं तर तुम्ही मला साल्याच म्हणणार नाही, आणि साल्या जरी नाही म्हटलं तर वाद निर्माण होणारच नाही. मी जरी तुम्हाला बे म्हटलं तुम्ही मला भाऊ म्हटलं वादच संपला. ही शायरीची एक रीतच झाली. हुज्जतबाजी करणे ही रीतच झाली. याच्यापासूनच झगडा निर्माण होते. म्हणून तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर तंतोतंती लिहून घ्या. ज्यावेळेस माता सीतेला अरण्यामध्ये सोडलं तर वाल्मिक ऋषीचं एक आश्रम होतं. त्या आश्रमाच्या जवळ म्हणजे उत्तर प्रदेशातली ही गोष्ट आहे. गंगा नदीच्या काठावर एक पिठूर हे गाव आहे. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता खरं काय आणि खोटं काय हे तुम्हाला या बसलेल्या मायबापाला सिद्ध करून दाखवायचं आहे. तर माझा प्रश्न सुद्धा मी गणगावला तर गणात मी गणाचाच प्रश्न विचारेन. तर शाहीर साहेब माझ्या प्रश्नाकडे तुमचं लक्ष असू द्या. तर माझा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस माता पार्वती आंघोळीला बसली त्या ठिकाणी शिवभक्त उपस्थित होते, भूतगण उपस्थित होते, नंदीगण उपस्थित होते, माता पार्वतीच्या दास्या सुद्धा उपस्थित होत्या. पण पार्वती मातेला मळाचा पुतळा बनवण्याचं नेमकं कारण का पडलं? कारण त्या ठिकाणी देवगण होते, नंदीगण होते, भूतगण होते. पार्वती मातेच्या दास्या सुद्धा असताना महिलेचा पुतळा बनवण्याचं नेमकं कारण काय? एवढंच तुम्हाला सांगायचं. काय म्हणतो
चला, पहिली पूजा त्या परमेश्वराची आणि दुसरी पूजा या हितभऱ्या पापी पोटाची. या हितभऱ्या पापी पोटासाठी किती काबाड कष्ट करा, चोऱ्या करा, दिवस रात्र मेहनत करा, पण हितभऱ्याची डपडी शेकत नाही माय बापू. काय सांगावं. या होळीच्या अगोदर माझ्या पत्नीची माझा वाद झाला आणि त्या वादावरून मी तिला 2 थापडा मारून दिल्या. त्या मारण्याचा तिने मनामध्ये राग धरला. 8 दिवस झाले ती माझ्याशी बोलत नाही, मी तिच्याशी बोलत नाही. असा जरी अबोला धरून बसला तर हा संसार परिपूर्ण होणार नाही. काय करावं. काही नाही. मी जरी तिच्याशी बोललो नाही तर या संसाराचा वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण पोटी एक मुलगा आणि एक मुलगी आहे. एक मुलगा एक मुलगी आहे. त्यांचं भवितव्य उज्ज्वल करायचं आहे तर लहानपण आपणच घेतलं पाहिजे. लहानपणात देगा देवा आणि मुंगी साखर येता राहावा. काय पाहिजे. आपणच लहानपण घेतलं पाहिजे. जातो घराकडे आणि जाता जाता काहीतरी भगवंताचं नामस्मरण करत गेलं पाहिजे की जेणेकरून संसाराचा आपला उदय होईल. कारण जास्त देवपूजाच केली तर प्रपंच वाया जाईल. परमेश्वरा काय करू. काहीतरी सद्बुद्धी दे रे माझ्या पत्नीला. काहीतरी सद्बुद्धी दे. संग 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 काय करू. भक्ती करू की घरचे दोन्ही दरवाजे खुले आहेत पण माझ्या पत्नीचा रूप दिसत नाही. कुठे गेली असेल माझी राधा. आवाज मारून पाहला पाहिजे. राधा, ए राधा. राधा नाही बोलणार नाही का. अजूनही तुझ्या मनामध्ये तो आठ आहे. असो, एकदा प्रेमाने आवाज देऊन बघतो. बोलली तर ठीक, नाही बोलली तर काय करणार आहोत. कारभार 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 राधा नारी ग हे राधा. चला गड्या, 8 दिवस झाले माझे पती माझ्यासोबत बोलत नव्हते. अचानक आज एकदा नाही तर 2दा आवाज दिला.
मी बाई माझ्या कानापर्यंत आवाज पोहोचला तरी सुद्धा मी त्यांच्यासोबत बोलली नाही. काय करू, सर्व कामधंदा आटपली अशी करते. पहिले देवपूजा करते, त्याच्यानंतर त्याच्यासोबत प्रेमाने बोलते. सांग ना देवी माझ्या भावाला, त्या भावाला सुखी हाय मी माझ्या भावाला. सांग ना देवी माझ्या भावाला, सुखी हाय मी माझ्या गावाला. क्या बात आहे. मला वाटलं की माझे बायको मनामध्ये राग धरून बसली असेल, पण नाही. काय म्हणते देवाला, अहो सांग ना देवी माझ्या भावाला, ग भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. परमेश्वरा, काय माझ्या पत्नीचे विचार, पण असो तिचे ठीक आहे, कारण तिचा लाडका भाऊ तिला 1500 रुपये महिना देतो. तर तिला मालूम आहे की 1500 रुपये आपले कुठे खर्च झाले पाहिजे. असो, आवाज देतो एकदा. माझे नारी राधा नारी ग, हे राधा. काय हो, कशाला आवडते? काय म्हटलं, काय म्हणाले? काय म्हणाले? हो. राधा, अर्ध्या तासापासून मी तुला आवाज दिला. कशाला आवडते? हा? कशाला आवाज दिला? कोणताही मनुष्य जरी झाला तर आपला पत्नीला आवाज केव्हा देतो? केव्हा देते? ती जेव्हा काही काम असेल तेव्हा. आहे ना? हा? काम होत मिनिटांनी बोलत होता. 8 दिवस झाले या बाजू होते त्या बाजूवर जाते असं म्हणतं का? अरे राधा, तुझं कुठं दुखते कुठं सुखते, हा झेंडू बाग घेऊन देवका लावून असं म्हणतं का? आता काम पडलं तर मस्त मिट्टूवानी बोलून अहो, ते झेंडू बाम लावायची गोष्ट होती तर पहिलेच कानात सांगायला पाहिजे होतं. झेंडू बाम लावून दिले असते. कानात सांगायचं होतं. यात काही नवल नाही राधा.
नवरा करण बायकोचं काम आणि बायको करण नवऱ्याचं काम आहे ना? आहे का नाही? मी म्हणतो त्या तासापासून तुला आवाज दिला तू घरामध्ये काय करत होती? काय करत होती म्हणजे तुमच्या माणसाला जातील काय हे हातावर मंजून घेतात त्या पांढरीला मध्ये जातात. म्हणजे आम्ही माणसं कोणते काम करतो? हातावर मंजन घेतलं की चौकात जातो आहे ना? आणि तुम्ही बाया आम्ही बाया सकाळी उठली चुलीत लाकड काढली, लाकड काढून झाल्यानंतर पाणी गरम करायला ठेवली, मुलाबाळाची अंघोळ करून दिली आणि त्यात डब्बा बनवून दिली, त्याला शाळेत पाठवली. तुम्ही सांगा बरं कोणते कामं केलं तुम्ही? एक काम करतो राधा उद्यापासून सकाळी उठता बरोबर जशी तुला चोरीतली रांगोळ काढली आणि विस्तो केला का मी तो काळ्यासारखं बसतो. तेच काम करत तू बोलूनच तशी राहिली राधा. बाईचं काम घरातलं आहे आणि माणसाचं काम बाहेरचं आहे. मी जरी तुझ्या जवळ बसलो तर या चार चौघातला विचार हे जे जळण घडण आहे राधा, जोपर्यंत मी बाहेर जाणार नाही तोपर्यंत करणार नाही. हो का? म्हणून राधा वेळ काही जास्त राहिलेला नाही. त्या साऱ्या भानगड कथा सोड, हे दयाचं माठ घे आणि त्या बाजाराची माठ. बाई 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 म्हणूनच म्हणलं हा माझ्या घरचा राघव केव्हापासून येल पाडून बोलायला लागला. हा माठ घेणार नाही आणि मा बाई बाजारला जाणार नाही. हा माठ घेणार नाही नाही घेणार. आणि बाजारला जाणार नाही. मग राधा घरात कोणतं काम करशील? सगळ्याची मंडई आहे. एक नाही तर दोन नाटक आहे. चालले नाटक त्या पुढ्यामध्ये पाहिले. त्या भावाची बरोबर नाटक पाहायला चालली राधा. जाण्याला माझी काही मनाई नाही, पण घरचे परिपूर्ण काम कर आणि नंतर मंडई पाहायला जा. का करशील? का करशील? जाऊन घरात झोपून जाईल पण हा माठ घेणार नाही बाजारला जाणार नाही. ए राधा तू घरात जाशील आणि झोपशील नाही का? झोपली. तू झोपशील का? झोप ना. बराबर सवारसूत करून झोप जरा. नाही तू घरात जाशील ना झोपशील आणि मी का तुझ्याकडे टुकून टुकून काय पाहिजे का? नाही 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 हे घरात जाईल कारण हे टुकून टुकून मी हिच्याकडे पाहिजे करा. हो राधा मी बी घरात येईन करीन. का करा म्हणजे आजपर्यंत का केलं? काहीच नाही केलं. या जिंदगांच्या हितभऱ्या पोटासाठी काहीच काबाड कष्ट नाही केलं. काहीच विचार नाही केले का? राधा जोपर्यंत आजपर्यंत जे तुझ्या हक्क गाजवत आलो तेच करीन. म्हणून ते जाऊ दे. हे दयाचा माठ घे आणि बाजाराची माठ घे. दयाचा माठ घेऊ आणि बाजारला जाऊ. निघ दिवसात तोचणार व्यवसाय केली असती. मग का झाला आता? काय करू माहित नाही का? तब्येत अशी ढिली ढिली. बरोबर आता तुझी इच्छा होती या बाबाजी बरोबर नाटक पाहायला जायची. बाबाजीना काहीतरी तुझे मंत्र दिला तुझ्या बरोबर काय घोषणी झाली काही नाही काही. आता वरी तू चांगली होती आणि बिलकुल पायता पायता तू म्हणते माझी तब्येत बिघडली म्हणते. काय झालं नेमकं तब्येतीने? माझी तब्येत माझी पोटाची गाड अशी वरतायला बहिमा मरत नाही रे. मरीन तर दुसरी करायला भेटल ना म्हणून मर म्हणता मला. अहो मी नाही तसं म्हणत, पण आता ती पोटाची खालची गाठ वर गेली राधा आणि आजकाल त्या डॉक्टरांना त्या नसा काही सापडत नाही. आजच्या डॉक्टर आले ते बिमारी सापडत नाही राधा. म्हणून ती काही गॅरंटी नाही. तुझी काही गॅरंटी नाही म्हणतो. गॅरंटी नाही. त्याच्या उपाय फक्त माझ्या आजीला मालूम आहे. मी काय ते सांगू? कोण सांगल? मी नाही सांगणार. कोण सांगल? मी अजिबात नाही सांगणार. तू ज्या ते माय काम ऐकायला तयार नाही मी काय सांगू त्या गोष्टी? हे राधा त्या गोष्टीचा उपाय सांगतो. हे माठ घेऊन बाजारले जातील का? नाही जातील. मी काय सांगू? हे राधा अशी जरी हट्ट धरून बसली तर चालणार नाही. समजली का? हा संसार जरी चालवायचा असेल तर नवऱ्याचं मीठ तर बायकोचं पीठ पाहिजे. तेव्हा जिंदगानी होते नीट, नाहीतर मग सदा किरकिर.
म्हणजे एवढं तुला आवडला बाबाजी? तुले मालूम आहे बुड्ढा आहे पण कड्डा आहे. दिवसभरात 1 एकर जागा उभा करते. हसता करता उठणार. ए राधा प्रेमानं समजवतो कारण तुझे मी सांगणार. अरे निर्भीड बाना तो खाना रणात कळाला. अरे निर्भीड बाना तो खाना त्या रणात कळाला. त्या महारणात आता तिची पोटाची गाठ खालची वर गेली आणि मी का थोडस गाणं म्हणाल भिल्लो तर भिल्ले असते ठुमके मारा. ओय मला सांगा हा आज का 15 दिवस झाली तुमच्या तोंडातून अजून आवाज सुद्धा नाही ऐकलो. हा हा. पण आज मस्त मिट्टू आणि गाणं म्हटलं की नाही म्हणून मला ताल आला हो. अरे बापरे म्हणजे तुला खुशी झाली हो मला आणि त्या खुशीच्या भरात येऊन तू नाचायला लागली. होय नाचला नाचा राधा. होय. माझी नाचायला मनाई नाही हा. पण कमीत कमी जे तुला सारवण केलं ते पाहिलं थोड्या वेळात कसं उकडलं. उकरू द्या ना मग. उद्या फ्लोरिंग करू. बरं अगं निर्भीड बाना तो पखाना त्या रणात कडाडला. होय 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 होय. त्या रणात कडाडला. त्या महाराज राधा जमला गणित हे घे. हा? हे घे ना माठ आता. होय. हा गेली असती हा पण काय सांगतो तुम्हाला हा. पुन्हा काय झालं? अहो माझी तब्येत नाही अरे वा. चार सात वाजता येईल. अवे धनी हा हा खूपच दुखते व. हा. थांब ना, घरात चाललं तुला दाबदुबच करतो. काय तर काही समजत नाही मला. हा, दाबदुबच करतो का? अहो माझी तब्येत नाही बरी व. त्रास मजला हा देऊ नका. माझी तब्येत नाही बरी व. त्रास मजला हा देऊ नका. तुला थंडी लागत आहे? हा दाणे दाणे आले मग. हा अहो मला सांगा हा. तुम्ही केलं तर काय भेटते मग. तुम्ही केलं तर काय भेटते. अहो जाईल ना पण केव्हा जाईल? केव्हा राधा अहो तुम्ही गेल्यात काय बिघडते. काही हरकत नाही राधा. या हिरभऱ्याच्या पोटासाठी आणि धंदा आपला आता केलेला काही होणार नाही. खरंय ना. बिलकुल जाईल. अहो तुम्ही गेल्यात काय बिघडते. चार चौघात सांगू नका. तुम्ही गेल्यात काय बिघडते. चार चौघात
तू नेसलेलं लुगडं येत असो कवा? या 100 लोकांमध्ये सोड म्हणता मला हे राधा हा. हे नेसलेलं लुगडं तू सोड हा. मी माझ सोड काय झोंबला तर नाही की? अहो झोमलं नाही तुले मालूमान ज्या दुकानात बाई बसली तिथं गिरायकाची पाय कशी लाईन लागते हो माझ्या झोंबल्या जसं मोतीरात बसते हो. म्हणून राधा एक काम कर तुझ्या लुगडा मी घालतो हा. आणि वाय धोतर तू घाल मा बाई हे असं दयाचा माठ घेतो हे दयाचा माठ घेतो आणि हे पूर्ण त्या चौक कोंडाळा वस्तीचे चौक आहे ना तो सामोर येतो त्या चौकामध्ये लोक बिलकुल पाहता म्हणतील बापरे पाटली दही घेऊन निघली हो. हा मग असं माठ घ्या हो तर मग कसं चाला चालते बाई ताई. पाहिजे का तुम्हाला ताई? बापरे हा माझ्याकडे येलपडे माणूस माठ घेतलं ना माझ्या जातो म्हणते मग? येडं पिसं झालं. हो का? मला तुला डोक्यामध्ये. काही जनाची नाही तर मनाची ठेव ना हा काही जनाची नाही तर मनाची ठेव ऐक ना आता मी काय म्हणतो काय म्हणता? अगं सोंग डोंग करो ना घराची राहू ना अगं सोंग ढोंग करो ना घराची राहू ना आपलं हे भागलं का अहो तुला सांगतो हो मी आपल्या बहिणीला सांगतो हा एवढा ताटभर भात मस्त तू दाबशील आणि टर्रा फूट झोपशील आणि हे मसिवानी पोकत जाशील ना माझ्या बहिणीला सांग मसिवाने पोकत जाई आणि माझा बाप तुझ्यासाठी 4 पटे त्याचे पोटी गेले. ते दिसून पडते माझ्या घरचं गेलं का माझ्या घरचं गेलं अगं सोंग डोंग करो ना घराची राहू ना आपलं हे भागलं का हे राधा अगं आपलं हे भागलं का भागल का नाही भागल तर मग आणि त्या बहिणीचा नवरा येऊ भागल का हा, भागल नाही भागा तुम्ही का करू? गेलं बाजारला जाणं हा सांग नका करू ना काहीतरी म्हणता तुम्ही हा, घराची राहू. हा घराची राहू ना आपले भागल का म्हणता मला सांगा बायको करायला सुख लागलं हा. पोरं बाळं करायला सुख लागलं हा. आणि आता पोटात तुझं- बोंबलीले लेट नाही लागत जशी एक बंडी असते त्या बंडीचे जेपर्यंत दोन्ही चाक बरोबर असेल तर राधा ते बंडी कमीत कमी 100 किलोमीटरवर घेऊन जा काही फरक पडणार नाही तसं त्या संसार रूपी गाड्यामध्ये नवरा आणि बायको त्या बंडीचे 2 चाक आहे राधा मला सांगा नवऱ्याचं मीठ तर बायकोचं पीठ पाहिजे तुला मालूम आहे हो काही महामानवाचे विचार डोक्यात घे माता रमायचे विचार डोक्यात घे माता भीमाचे डोक्यात विचार गरिबी जरी त्या संसारात होते. गरिबी जरी त्या संसारात होती. रमाची विना
आणि बाबासाहेबांना परदेशामध्ये पाठवले हो खरं आहे. मनी ऑर्डर करून. तेव्हा बाबासाहेब बॅरिस्टर बनले राधा. हो ना. आहे ना. खरं आहे. कमीत कमी त्याच्या महापुरुषाचे विचार डोक्यात घे. माता सावित्रीने शिक्षण महिलांसाठी शिक्षण काढलं. हो. तिच्यावर कितीतरी अन्याय अत्याचार झाला, पण महात्मा ज्योतिबा फुलेने तिला सहकार्य केलं आणि महिला सुशिक्षित केल्या राधा. हो ना. म्हणून भीमराव होते गिर्याच्या समान. भीमराव होते गिर्याच्या समान. आणि त्या दिव्याची आणि त्या दिव्याची राधा आलं लक्षात. हो ना. मग हे माठ घे बाजरा बाजरा. तरी पण नाही. चला किती तेल लावा तूप लावा, पण सर्व वाया चाललं. सर्व वाया चाललं, काही फायदा नाही. अहो ए, हा. एक गोड आणि प्रेमळ बोलता तुम्ही. अहो किती चिकनाव चाकनाव कराल ना तरी म्या बाई जाणार नाही तर नाही जाणार. तुझ्यावर नजर पडली का कोणाची नाही कोणाची. बराबर आहे ना. तू त्या निलकंठाच्या संगतीनं आली ना, तुझे केलं काही ना काही कोणातरी फल गुलव केलं, म्हणून माया गाळा वाया चालला. आता मला लक्षात आलं. राधा ऐक मी का म्हणतो. आपल्या पोटी एक मुलगा एक मुलगी आहे. यांचं भवितव्य उज्ज्वल करायचं तर राधा काय म्हणतो आहे. मुलाला जरी मुलीला इंग्लिश मीडियम शिकवायचं असेल तर त्या मुलाला आपल्या पाठीवर ओझं सांभाळणं होत नाही. हो ना. एवढे पुस्तक त्याच्या पाठीवरती राहते राधा. होय नाही. म्हणून मी काय म्हणतो, ते सारं जाऊ दे भानगडता. ते डोक्यावर माठ घे, काही फायदा नाही. अगं सोडून करून घराची राहून आपलं हे भागल का. आता आपलं हे भागल का. आपल्या बहिणीचा नवरा ये. बाहेर निघायच्या घोषणेची हो. काय हसता काकाजी पाटाला घर पडलं तुम्ही मस्त दाप्तर काढून राहिले. चबी माया मा माझा तिथे आपण काढी म्हणतो चापे. धाव 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 चबी पाटला पडायचा तू पाटी चबी मग छापला तू चबी घरावर गेला तू चबी पाटी सापडला आणि पाटी बिया सापडला. ए साहेब नमस्कार. त्याच्या सदू गोखल्या काजी नमस्कार. हा हे घर कोणाचं आहे. कोणाचं म्हणजे हो सदू या. मग मी तुले चांगला नमस्कार राम राम घेऊन राहिलो, तू मला सदू गोखल्या म्हणून राहिला. कव का झालं. काय झालं म्हणजे मी म्हणतो ह्या कोंडाला कोणाला गाव म्हणतो तुम्ही दोघं नवरा बायको आगा.
आहे तुम्ही माणसं हा ना हो माणसानं माणुसकीच्या हिशोबाने राहा ना अबे तर पोटा काय बिगलं सांग ना आपल्याला म्हणजे त्या बाई तुमच्या तिघांना बाई हा तुमच्या झगड्या बाई बरं त्यामुळे तुमच्या कारकिर्दी बाई हा तुमच्या चपलीला नवसारी बाईच्या महिमा आहे. हा. आम्ही तर झोपत नाही गावाला तर झोपत नाही, पण आमच्या चपली झोप असं झोपत नाही. तुम्ही दोघा नवरा बायको झोपत नाही हा. तर मग मी का करू मी उद्यापासून झोपाले का करू म्हणजे नाही मी येऊ का तुम्हाला दोघांना पंधरा दिवस झाले चपली सतत जागरण चालू आहे हा सतत जागरण चालू आहे भजनं आहे तमाशे आहे गोंधळायला जायचं बी आहे. हा मग पण चपली मी म्हणलं आज मला तरी चपली झोपायला भेटलं म्हणलं आता काऊन नाही झोपलास का सांगू मोठ्या काऊन काय झालं तेव्हा मला चपली संडास का लागली हा तुला संडास करायला लागली मग का संडास का लागली त्या घरापासूनच गेलो मी संडासच्या डब्यातून चांगलं केलं जेव्हा मी त्या घरापाशी पाहिलं हा हेमा म्हणलं आज मोठा मोका भेटला आज म्हणून स्वतः संग भेटायचा हा 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 आज म्हणजे मुलाखत करून घ्यायची बरं तेव्हा मुकेश साहेबच्या घरापाशी जातो म्हणलं हा तो शब्द बोलून झाला नंतर बोलून झाला आपल्या तिकडे आपलं काम करून घेतो म्हणलं बरं बरं अशी परिस्थिती आली कोणती परिस्थिती आली परिस्थिती आली का जेव्हा त्या घराच्या दरवाजे खिडक्या होते चालू हा तुमच्या त्या भाई मोठा मोठा भयंकर राग आला. कोण आमचा राग आला म्हणतो तुम्हाला हा घराच्या आहे तुम्हाला हा. तर आपल्या दरवाजे खिडक्या बंद करून करायला का करा दरवाजे खिडक्या लावून हे तुमच्या घरात पोकळ पाकळ झगडा बनला हा म्हणजे आमच्या झगड्यात तुला का प्रदूषण हे पडून राहिलं नाही का त्याचं तुमच्या झगड्यापायी हा तुमच्या तिघांपायी आमच्या गावाला असर पडला माझ्या झगड्यापायी असर पडला अबे तर तू चाला आणि एकटा आहे बाकीचे लोक आले नाही अजून हो म्हणजे बाकीचे लोक लोक मी सरपंच गावच्या हो. साध्या झाली का? नाही असं तू निघून गेलो नाही उमजाऊ का तू आता मग इकडे ये, मी काय म्हणतो एक काम कर वेळ काय जास्त आहे नाही काहीच काय आहे ना माणसापासून माणूस दुरुस्त होते माणूस पाहिजे हा बाईपासून बाई दुरुस्त होते बरोबर आहे. आणि कुत्रीपासून कुत्री दुरुस्त होते हा मी गोष्टी चालू आहे माणसाच्या गोष्टीला माणसाच्या बी आहे, बायाच्या बी आहे. मग येतं ढोर डुकर काय झाले काय रे येतं, माझ्या घरी दोन कुत्री आहेत. जेव्हा काय करू? आमची family जेव्हा जेवण करायला बसते का नाही, हा. तेव्हा दोन्ही काकाबाची येतं, पहिले त्याला द्यावं लागतं, मग आपण खावं लागते. आता ठीक आहे ना त्याला समजतं आपल्याला समजत नाही त्या बैठाला. आता मग एक काम कर तू आपल्या घराकडे जा आणि आपल्या बायकोला माझ्या घरापर्यंत घेऊन अरे, ये. अप्पी गायला, अप्पी गाया. अप्पी गायला. का सांगता काकाजीच्या बहीण मोठी आपत आली. झालं ते झालं, जाऊ द्या, तुम्हाला समजते, आम्हाला समजते, त्याच्याबद्दल काय वाटत नाही. पण घरी कसं जाऊ द्या, ही मोठी ताकद लागते त्या बहीण आहे. याच्या घरी शांपू सांगितलं जेवढं सांगितलं तेवढं, पण घरी जाऊन भोगलीच्या आणला नाही. घरी तर खपत नाही बहीण 5 पैशाची. त्या दिवशी म्हणलं जफे म्हणले बाहेर घ्या, तो म्हणलं 200 रुपये द्या म्हणून उचले म्हणलं तरी जफे का म्हणे पैसे घ्यायचे ना म्हणे, जास्त चतर करायची नाही म्हणे. अहो म्हणलं त्या आधीच्या 1500 रुपये महिना आला ना म्हणलं लहानच्या बहिणीच्या देऊन दिलं म्हणलं खर्च पडायला नाही आगुटली इष्टाला हाती धरा पण बायकोला हाती ना धरा असं कामाच्या चाल घरात गेल्या पाहिजे समजून सुंदर केल्या पाहिजे नाही ऐकायच्या नोकर नाही चल ठीक आहे सुद्ध नाही तुझी भावना
होते या लोकांची आली का तुमची बायको आली अशी म्हणलीस तर काय दणके खातीस काय तर आली हो म्हणते चावडी हो. समजतं का तुम्हाला मला कसं एवढं बेल्ट वगैरे कुठले को थोडं लाकूड फुटलं का लाकूड तुटलं का कुठलं करते मला सांग तू चावडी मला माझा का झाला काय झालं म्हणजे काय म्हणजे कुठं होती म्हणजे उपलब्ध होती अहो बोलू देत नाही मला बोलू देत नाही पहिलंच मारायचं काम करते काय उपयोग होती का उपडत होती म्हणजे घरामध्ये कचरा उपडत होती असं मला शिकायचं असं मला सिरियस होतं स्वतः चालत आहे ह्या युगले झंगे नको हा मग मला सांग काय गावामध्ये कोण आहे तुझी गावामध्ये माझी मैत्रीण राहते मैत्री हो मैत्रीण राहते मैत्री मध्ये असतील दोन तीन राहते माझी मग काय सांगू बाबे काय झालं हो या मैत्रीची तब्येत सिरियस आहे सिरियस आहे माझं तिला खातं टाकत जाते मोठं ठेवत जाते खातं टाकत जाते वाटत ठेवत जाते हो. मला मग तिच्यासाठी तिने पाले जायचं आहे चला लोकं. काय घ्यायची तिच्यासाठी मी 1 किलो सेब पकडते शाबास. अंगूर पकडते अजून काय? हे काम कर बायकाले तिला वाचवायला जायचं मारायला नाही जायचं हे वाचते एका उभीशीला काय कोणत्या तिच्यासाठी 1 किलो सरकी 1 किलो गहू, एवढा बाबीच्या वारल्या शेंगा अहो, घ्यायच्या. तुमच्या बाजूला द्या ते. काय झोमला तुम्हाला का तो मारतीकडे झोमला ना मारबत कोटल्याने मारबत झोमली त्यामुळे तू एवढी धावतेस कोण गं? धावते का तुम्ही धावता तरी मागं तुमचं धावत आहे नुसतं दम येतो म्हणजे उलटं तू हा, येतं. थेंब नाही पडे हे बायकाले ह्याच्या वाला. अभिमान केवळ लंबत लंबाय हो पाटलाचा वाडा तर म्हणजे आपल्याकडे एवढं कांदा आहे हो बाई तुला पाठवलं का? आता बघितलं हो एवढे लोक काम जमा होणं पाटलाच्या हे घरात काम कर, तू त्या शेळ्या उडीला मी पाठवलं आहे. अद्या ओ पाटील साहेब! ओ पाटील साहेब! त्या बाईच्या दिगाच्या घरात. घर उघडं. मी मगाशी बोलला का तुम्ही पाटील घराच्या तर बाहेर येतात. ओ पाटील साहेब! ओ पाटील साहेब! ओ पाटील साहेब! नमस्कार आले का तुम्ही ओपन डोर घ्या. अरे अरे हो तर मगाशी एकटे आले आता दोघं नवरा बायको आले हा, आले का? म्हणून आले का म्हणतो मी बाबा येणार म्हणजे रक्त तो वाटतं ते त्याचं तो हे होतं. ठीक आहे एक काम कर तुझ्या बायकोला तू तिकडून पाठव मी माझ्या बायकोला इकडून पाठवतो बिलकुल. अभी व्यान, अभी व्यान. हा ठीक आहे हो बाजू चल गो असं तुमचं नाव चल चल बाई जायचं का हो, चालतो खूप वेळ झाला हो बाई खूप वेळ झाला चला हो राती नहार नवेले
चौताली कळून मी स्वतः बनवलेली आहे बाई बाई आणि याच्यात कलियुगाती नारळवेली सिंगार केला नाना परी आणि घेऊन सिरावर माठ दयाचे निघली विक्रा करण्याची सुख शांतीचे दही भरले हातात माप विचाराचे आणि पाप पुण्याच्या रस्त्यानं चाले माठ घेऊन दयाची विचाराची गोष्ट आहे ऐका काय म्हणतो कारण या ठिकाणी लोक हौसे गवसे लोक आहेत कोणी शाहिराचा गायन ऐकायला आले तर कोणी डॅन्सर पाहायला आले तर कोणी ढोलक मास्टर ढोलक कशी वाजवतो ढोलक मास्टरला पाहायला आले कोणी सूर मास्टरला पाहायला आले कोणी नकलकाराला पाहायला आले तर कोणी बँडवाल्याला काठवाल्याला पाहायला आले तशीच माझी हे गवळण आहे ऐका काय म्हणते सांगा ना समाप्त झाला मान्यवर शायरी अंकुच्या कार्यक्रमाला सुरुवात करते